माझ्या मुलाचा मेसेज आला, व्हॉट्सॲप मेसेज, की नवीन सय्यारा नावाचा मूव्ही रिलीज झाला आहे आणि त्याला त्याच्या मित्रांसोबत तो बघायला जायचं आणि त्याच्यासाठी कमीत कमी 500 ते 1000 रुपये खर्च येऊ शकतो असं म्हणत मला त्याने मेसेज टाकला. अर्थात माझ्याकडे पैसे नव्हते, नसतातच. 10 तारखेला EMI गेल्यानंतर मी त्याचा मेसेज बघितला आणि सोडून दिला, रिप्लाय केला नाही. एक अर्ध्या तासाने त्याचा पुन्हा मेसेज आला, यू घोस्टेड मी, यू लेफ्ट मी ऑन रेड. आता यू घोस्टेड मी, यू लेफ्ट मी ऑन रेड हे या जेनजीची लँग्वेज आहे आणि मला ते समजलं नाही. मग मी त्याला रिप्लाय केला की व्हॉट डू यू मीन बाय दॅट. आणि त्याने सांगितलं की घोस्टेड समवन ऑर टू घोस्ट समवन ऑर टू लिव्ह समवन ऑन रेडचा अर्थ होतो एखाद्याचा मेसेज वाचणं परंतु त्याला रिप्लाय न देणं. हा नवीन काहीतरी ॲडिशन झालं. अँड मला असं वाटतं की तुम्हाला सर्वांना, जे काही माझे विद्यार्थी किंवा माझे काही लिसनर्स आहेत ते ऐकत असतील, त्यांनासुद्धा या 2 टर्म आज समजले असतील की टू लिव्ह समवन ऑन घोस्ट ऑर टू लिव्ह समवन ऑन रेड किंवा टू घोस्ट समवन या दोघांचा अर्थ होतो की एखाद्याचा मेसेज बघणं आणि त्याला रिप्लाय न करता तसंच सोडून देणं. आणि आजकाल व्हॉट्सॲपमध्ये आपल्याला कळतं की आपला मेसेज कोणी बघितलेला आहे आणि आपल्याला समजतं की आपल्याला कोणी घोस्ट केलेलं आहे, कोणी आपल्याला हू लेफ्ट यू ऑन रेड हे तुम्हाला कळतं. So today we learn 2 different terms of this Gen Z, that is to leave someone on read or to ghost someone. That means somebody writes you a message, you receive the message, you read the message, but you do not reply. So this is something that I wanted you guys also to learn and use it whenever you are using, because there are so many people, they keep sending messages and sometimes you don't have time and to reply it. This is how you directly or indirectly ghost someone or to leave them on read. So today, to ghost someone or to leave someone on read, these 2 new terms that we learned, use them in your own sentences or whenever you are interacting with others and enjoy the fun of English language. Keep enriching your English. Good luck. Thank you.